मला तर काहीच माहित नाहीये. मी काय सांगू आता यांना? अगं जानू, मी विचारतोय मोकळा रस्ता कुठल्या दिशेला असेल, या की या? अगं काय, कुठे जातो हा रस्ता? जानू, अगं अशी नुसती काय उभी आहेस? बोल ना. काय सांगू आता तुम्हाला मी आई बाबा. मी इथे आल्यापासून अजिबातच घराबाहेर पडत नाहीये. त्यामुळे इथले रस्तेच माहित नाहीयेत मला. आपल्याकडे मला सगळं माहित होतं, कारण तेवढं स्वातंत्र्य तुम्ही मला दिलं होतं. पण इथे मला ते मिळत नाहीये. हे कुठल्या तोंडाने सांगू मी तुम्हाला? जानू, अगं कुठला रस्ता हे सांगायला एवढा विचार का करतेस? जान्हवी, अगं काय चाललंय तुझं? आणि आता आम्हाला हे नको सांगूस. ची काळजी वाटली, तिचा संसार कसा चाललाय हे बघायला आपण आलो, बरोबर की नाही? आणि आता सगळं व्यवस्थित चालू आहे, तक्रारीला अजिबात जागा नाहीये, तर का हा विचार करतेयस? आणि एक लक्षात ठेवा बाई, आपली मुलगी आता मोठी झालेली आहे, तिचं लग्न झालंय, तेव्हा मुलीच्या संसारात जास्त ढवळाढवळ म्हणजे एका मर्यादे पलीकडे पालकांनी करू नये. बरोबर आहे तुमचं. ते म्हणतात ना, लेकीचं लग्न झालं की ती परकी होते, हेच खरं. पण आई वडील म्हणून काळजी तर वाटत राहणार ना. काळजी वाटणार ग, पण जास्त काळजी करण्याची गरज नाही ना. नाही, बरोबर आहे तुमचं. शिवाय त्या दोघांना असंही वाटायला नको ना की आपण त्यांच्या संसारात जास्त ढवळाढवळ करतोय. नाही, फार विचार करणार मी. झोपा आता तुम्ही. ते दिवे कुठून बंद करायचे हो? अगं असं काय करतेस? शेजारी आहे बटन, हात जरा. बाई, काय ना, या घरात जयंत सोयी अगदी फार विचारपूर्वक केलेल्या आहेत. आपण जेव्हा आपलं घर बांधू ना, तेव्हा आपण सुद्धा अशाच सुविधा करू. छोट्या, तू काय बघते रे भिरभिर? हात चालव पटापटा. ए तायडे, बिनकामाचं मला वरडायचं नाही सांगतो. राग कुणाचा, काढतीस कुणावर? तुझी काय लक्षणं ठीक दिसत नाहीत आम्हाला. गप्प बसतो का? हाणू एक दणका. याला पण काय धाड भरले कुणास ठाऊक. 2 दिवस झाले गायबच झालाय. काय सांगितलं पण नाही. जाऊ दे, मी काय एवढा जीव काढते. पण कळवायची पण काय पद्धत असते का नाही? दुसरा माणूस काळजी करते, त्याचं काय नाही. आता यूज दे या बँकेला. ए तायडे, लक्ष कुठं आहे तुझं? सकाळपासून त्या व्यंकीच्या दुकानाकडे बघत्यास. तो आला नाही म्हणून कर्म ना काय? ऐ, तुझी ट्यूट्यू बंद करतो का आता? खोटं बोलतोय या मी. वेळ लागल्यावर एकटीच बडबड तुतीस आणि त्याचा राग माझ्यावर काढतेस. अरे पण त्यानं पण तर सांगायला पाहिजे होतं का नाही?
आणि तू काय एवढा जीव काढतेस ग? आधी कुठल्या पोराचं नाव काढलं तरी वाचकन अंगावर जाऊन यायची, आणि आता व्यंकीची आठवण येते बी तुला. अरे तसं नाही, पण आता तो रोज येतो ना इकडं, मग सवय झाली त्याची. 2 दिवस कामावर आला नाही तो, किती नुकसान झालं बघ त्याचं. काळजी वाटते ना त्याची, म्हणून म्हणते मी. म्हणजे आम्ही येडे? हा, लावा टेपा लावा. टेपा तुला ऐके नाही, आता खरं सांगते बघ तुझं तर. तू थांब थांब. हेलो टीचर. तू आज क्लासरूम मध्ये जा, बरं का? बाय 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 बाय. सावकाश हा. मॅडम, आनंदींना समर कॅम्प खूप आवडलाय बरं का. घरी सुद्धा समर कॅम्पच कौतुक करत असतात सारख्या. ऍक्च्युली शाळा इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज रन करते हे बघून आम्हालाही खूप छान वाटतंय. थँक्यू. पण मॅडम, काल झालेलं मिसअंडरस्टँडिंग मुळे खरंच सॉरी. कसलं मिसअंडरस्टँडिंग? मला शैला टीचरने सगळं सांगितलं. खरं तर सिद्धू सरांनी दिलेला निरोप मी आमच्या शिक्षकांपर्यंत दिला पाहिजे होता. तुम्हाला देखील उगाच टेन्शन आलं. पण आनंदी नीट घरी पोहोचली ना? सांगा ना मॅडम. हो हो पोहोचल्या. आणि मॅडम, तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. पण मॅडम, आनंदींना तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबरही सोडू नका. काही झालं ना तरी मी त्यांना न्यायला येईल. हो नक्की. थँक्यू.